स्क्रीन दिसते? हो, दिसत आहे. नमो नमः आचार्य. हा, नमो नमः. चल. ऋकारांत शब्द जे आहेत, 3 वचनांमध्ये आपल्याला याचा पदाभ्यास आपला सुरू होता काल. आज पुन्हा ऋकारांतचं घेऊया, थोडं कठीण जाते म्हणून. कर्ता, कर्तारौ, कर्तारः. वक्ता, वक्तारौ, वक्तारः. एक वचन, द्विवचन, बहुवचन. तुमच्यापैकीच एकेकाने वाचा, म्हणजे मग अभ्यास होतो तुमचा. श्रोता. सीताराम मोरे. हम्म. हा, श्रोता, श्रोतारव, श्रोतारः. नेता, नेतारव, नेतारः. जेता, जेतारव, जेतारः. वेत्ता, वेत्तारव, वेत्तारः. हा, अधिवक्ता, अधिवक्ता. अधिवक्तारव, अधिवक्तारः. अभिनेता, अभिनेतारव, अभिनेतारः. अध्येता, अध्येतारव, अध्येतारः. अभियंता, अभियंतारौ, अभियंतारः. पिता, पितरौ, पितरः. भ्राता, भ्रातरौ, भ्रातरः. जामाता, जामातरौ, जामातरः. गणेश महोदय. हा, गणेश कुलकर्णी महोदय. एकवारं पुन्हा पठतु. अस्ति वा? गणेश कुलकर्णी महोदय नास्ति तर्हि विष्णु महोदय पठतु. नाही मॅडम, मी वाचत नाही सध्या. दुसऱ्याला वाचायला लावा कोणाला तरी. ठीक आहे. हम्म. मी वाचतो. हा, पठतु. कर्ता, कर्तारौ, कर्तारः. हम्म. वक्ता, वक्तारौ, वक्तारः. श्रोता, श्रोतारौ, श्रोतारः. हम्म. नेता, नेतारौ, नेतारः. हम्म. जेता, जेतारौ, जेता, जेतारौ, जेतारः. हम्म. वेत्ता, वेत्तारौ, वेतारः. हम्म. अधिवक्ता, अधिवक्तारौ, अधिवक्तारः. हम्म. अभिनेता, अभिनेतारौ, अभिनेतारः. हम्म. अध्येता, अध्येतारौ, अध्येतारः. हम्म. अभियंता, अभियंतारौ, अभियंतारः. पिता, पितरौ, पितरः. भ्राता, भ्रातरौ, भ्रातरः. जामाता, जामाती, जामातरौ, जामातरम. जामातरौ, जामातरः. उत्तम. ठीक आहे, पुढे जाऊया. मॅम, 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 जरा पुन्हा ते स्क्रोल करा. हा. एक हे वेत्ताचं मूळ रूप काय आहे? हा, मूळ शब्द काय आहे वेत्ताचा? वेत्ता का? हा, पिताचा मूळ शब्द पितृ आहे हा, तसा. वेत्तृ, वेत्तृ. वेतृ म्हणजे काय? कर्तृ हा कर्ता, वक्तृ वक्ता, श्रोतृ हा, श्रोता, नेतृ हा, नेता. हम्म. आणि जेतृ हा जेता. हम्म. हा. वेतृ. हम्म. वेत्ता म्हणजे काय? अं, वेतृ व्यक्त करणारा. व्यक्त करणारा. हा, अधिवक्तृ, अधिवक्ता. हम्म. हा. अभिनेतृ. ते याचे एक वचन, द्विवचन, बहुवचन हे असेच आले पाहिजे का? हा, हे ते प्रथमा त्याला हे विभक्तीमध्ये असेच येतील. नाही, हे पाठच करावं लागेल. त्यात थोडा फरक झाला तर नाही जमत. नाही, नाही. हे हे म्हणूनच आपण सराव घेतोय की नाही. अच्छा. एकसारखंच आहे. हा. हा. कोणती अध्येतृ, विभक्ती मॅडम? अभियंतृ, पितृ, भ्रातृ, जामातृ. प्रथमा विभक्ती. प्रथमा. हा. अरे बापरे, इथे कुठेतरी गाणे लागले वाटते, आवाज खूप. रोचते क्रियायोगे
यस्मै रोचते तस्य चतुर्थी विभक्तिः भवति। रोचते। मूलशब्दः विभक्ति चतुर्थी प्रथमा विभक्ति क्रिया। मूलशब्द गज, चतुर्थी गजाय। गजाय। हं? इक्षुदंडः क्रिया रोचते। आता ही जी चतुर्थी विभक्ती आहे गजची गजाय, गजाय इक्षुदंडः रोचते। कस्यै कस्य गजाय रोचते? गजाय इक्षुदंड इक्षुदंडः रोचते। कस्य इक्षुदंडः रोचते? गजाय गज इक्षुदंडः रोचते। आता इथे आपण जे आहे ज्याला आवडते त्याची चतुर्थी विभक्ती। यस्मै रोचते तस्य चतुर्थी विभक्ती। ज्याला आवडते त्याची चतुर्थी विभक्ती करतो आपण। मित्राय मधुरम रोचते। मधुर कुणाला आवडतं? मित्राला। मग ज्याला आवडते त्याची चतुर्थी विभक्ती। मैम रोचते का क्या मतलब होता है? रोचते आवड़ते। गणेश को क्या भाता है? गणेशाय मोदकम रोचते। गणेश को क्या भाता है? मोदक। गणेशाय लड्डुकम रोचते। उसको क्या भाता है? लड्डू। किसको भाता है? गणेश को। इसलिए उसकी चतुर्थी विभक्ति करना है। हम्म आ गया समझ में? हाँ। 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 कस्मै रोचते? मित्राय मधुरम रोचते। पिपी पिपीलिकायै गूढः रोचते। युवती युवते। हाँ। युवत्याय युवत्यै हाँ व्याकरणम रोचते। आता हा पिपीलिका आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणून मग पिपीलिकायै। युवती इकारांत शब्द आहे, युवत्यै। इथे युवत्याय हा गजाय, गज अकारांत पुल्लिंगी शब्द आहे, गजाय। मित्रम, मित्र हा नपुंसक लिंगी शब्द आहे, त्यामुळे मित्राय। पुल्लिंगी आणि नपुंसक लिंगीचे प्रत्यय सारखे, मात्र आकारांत स्त्रीलिंगी मध्ये आणि इकारांत स्त्रीलिंगी हे थोडे वेगवेगळे चालतात। पिपीलिकायै, युवत्यै। हा रोचते इति क्रियायाः योगे चतुर्थी। कस्मै नवनीतम रोचते? कृष्णाय नवनीतम रोचते। इथे पहा पुल्लिंगीसाठी कस्मै या शब्द प्रकाराने आपल्याला प्रश्न विचारायचा आहे। स्त्रीलिंगीसाठी कस्यै। कस्यै वेणुवादनम रोचते। आता इथे काय होईल मग? राधायै, राधे राधायै वेणुवादनम रोचते। कस्यै राधायै। कस्यै परिजात पुष्पम रोचते। आता इकारांत शब्द आहे हा इथे। रुक्मिणी। काय होईल? रुक्मिण्यै। रुक्मिण्याय रुक्मिण्यै। रुक्मिण्यै पारिजात पुष्पम रोचते। प्रश्न विचारताना कस्मै, कस्यै। पुल्लिंगी आणि नपुंसक लिंग करता कस्मै, इकडे कस्यै। नमः योगे चतुर्थी विभक्ती भवति। मूल शब्द शिव, चतुर्थी विभक्ती शिवाय। शिवाय नमः। जिथे कुठे नमः आलं तिथे काय होईल? चतुर्थी विभक्ती होईल। मित्राय नमः, दुर्गायै नमः, सरस्वत्यै नमः, वासुदेवाय नमः, वासुदेवाय नमः, विष्णुदेवाय नमः, है ना? लक्ष्मी देव्यै नमः।
कस्मै नमः वदतु। सूर्य सूर्याय। कस्मै सूर्याय नमः सूर्याय नमः। कस्यै नमः अंबिका अंबिकायै नमः। अंबिकायै अंबिकायै नमः। नमः। ओम भाजपा नमो पक्ष। हाँ वासुदेवाय नमः। हाँ, चतुर्थी विभक्ती। हाँ, भगवते चतुर्थी आहे ना? हम्म, नाही, भगवते नमः म्हणजे हो आलं ओम नमः वासुदेवाय, तिथे वासुदेवाय ते हो हो चतुर्थी विभक्ती. चतुर्थी आहे. पण त्याला भगवत हे विशेषण लावलं ना. हा, ते विशेषण भगवते, झालं. हा ते त्याची विशेषण. चतुर्थी झाली. हा, त्याची चतुर्थी झाली. त्याची चतुर्थी झाली ना. भगवताय. भगवताय. नाही, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा, मग वासुदेवाय चतुर्थी विभक्ती झाली. हो, पण भगवते, भगवते त्याला विशेषण लावलं आपण. हा ती तर त्याची हा, चतुर्थी. त्याची भगवत आहे. भगवत शब्द जो आहे त्याची जर चतुर्थी विभक्ती करायची असेल तर भगवत आहे. हम्म, तसा मंत्र नाहीये. नाही आपण विभक्ती, आता तुम्ही ते राजो राममणी रामरक्षामध्ये आहे, त्याच्यामध्ये पूर्ण साती विभक्त्यांचा उल्लेख आहे एका श्लोकामध्ये. हो हम्म, पुढे येईलच आपल्या. हो हो, भगवन शब्द आहे ना तो मुळात. हा, भगवन नकारांत नकारांत. शब्द आहे. हा, हा भाजपा पक्ष कांग्रेस पक्ष द्वितीय छात्र प्रथम छात्र स्वामी सेवक. आता तुम्ही इथे वाक्यरचना करता का याची, की पुढे जायचं? हा, ठीक आहे, पुढे वाक्य घेऊया आपण. आता इथे तुम्ही चतुर्थी विभक्तीचा उपयोग करायचा आहे, वाक्य सांगायचं एकेकाने. फोरम शहा भगिनी वदतु, प्रथमं वाक्यं वदतु. देवाय देवाय नमः। हम्म, पूर्णिमा भगिनी द्वितीय वाक्यं। इकारत् अग्नियः अग्नियै वषटः। अग्न्यै अग्न्यै वषटः। 3 प्रकाश महोदय। पुत्र स्वस्ति पुत्र स्वस्ति नाही, हाँ पुत्राय. अच्छा पुत्राय पुत्राय. हा, स्वस्ति हम्म, इथे जेवढे शब्द आलेले आहेत हे सगळे चतुर्थी विभक्ती. नमः योगे चतुर्थी, वषट योगे चतुर्थी, स्वस्ति योगे चतुर्थी, अलम योगे चतुर्थी, क्रुध्यति योगे चतुर्थी, ईर्षति योगे चतुर्थी, रोचते योगे चतुर्थी. हा, चतुर्थ वाक्यम. हा, सीताराम महोदय वदतु. शिष्याय स्वस्ति. नाही, शिष्य आपला अकारांत पुल्लिंगी शब्द आहे ना. शिष्य, नाही, शिष्याय. शिष्या आकारांत. नाही, हा, तो पण घेऊ शकतो आपण. हा शिष्य हा स्त्रीलिंगी पण घेऊ शकतो. शिष्यायै हो. स्वस्ति. हा, शिष्याय स्वस्ति. हम्म, आकार स्त्रीलिंगी. हा. मल्ल. मल मल हम्म, मल्ला मल्लाय मल्लाय. अलम। मल्लाय आलम. आलम। हम्म, चला एकेकाने रा, सांगा पुढचे वाक्य. रा, रावणाय क्रुद्धती। हा, वदतु. महेश कावळे भगिनी, रिनेम करो तू ना. महेश कावळे नावाने येते की नाही, तिथे रिनेम केलं तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकता येते. हा, 7 नंबरचं अर्चना भगिनी वदतु. महिलाय महिलाय ईर्षति। महिलायै ईर्ष्यति. महिला ईर्षति। महेश महिला कावळे. महिला दोन ठिकाणी का दिलं? हा, महिला महिला दोन ठिकाणी का दिलं? महिला इथं कंसामध्ये महिला. महिला, एक महिला करता आहे आणि एक महिला हा, चतुर्थी करायची आहे. चतुर्थी. हा, कंसामधले महिला जे आहे त्यांची चतुर्थी करायची आपल्याला. कंसातले जे शब्द आहे त्यांची. हा, हम्म, स्त्रीशी ईर्ष्या ईर्ष्या करते. करते. हा, असं आहे.
राम हा हा रावणाय क्रुध्यती असा. हा तर रामाय, हे रामात नाही म्हणत, नाही, रावणः, राम रावणः, हा राम. रा रावणः रावण रामाय क्रुध्यती, हा हा येस रामाय रावणाय क्रुध्यते, याची रामाची आपल्याला चतुर्थी विभक्ती करायची आहे. रावणः रामाय क्रुद्धती. हम्म. अहम, कोण राहिला हे? हा, दिलीप महोदय मिश्रा, दिलीप मिश्रा महोदय. अहम पायसाय रोचते. आता इथे चतुर्थी काय होईल? अहमची मह्यम, मह्यम अच्छा मह्यम पायसम रोचते. मह्यम पायसम रोचते. हम्म मह्यम हम्म पुढे पुढे वाक्य दिलेले आहेत बघा. याचे हे जे आहेत ना सगळे, तुम्हाला आता हे तुमची पण मह्यम प्रमाणे सर्वनाम तुमचे पाठ नाही आहेत सध्या, त्याच्यामुळे ते वशट म्हणजे काय? अ वशट. वशट, वशट अग्नी, अग्नी वशट, नाही, मलाही आठवत नाही आता हा शब्द, नंतर सांगते काय आठवल्यावर. मिस्टेक आहे की काय? हा. नमः, स्वस्ति, स्वाहा, स्वधा, वषट्, अलम, रोचते, क्रुध्यति, द्रुह्यति, असूयति, ईर्ष्यति, स्पृह्यति इत्येते तेषाम् उपपदानां योगे चतुर्थी विभक्तिः भवति. हे आपण हे सगळे शब्द तुम्हाला माहिती आहे, कुठे कुठे कुठला वापर केला जाते, है ना. स्वधा, त्या याच्या वेळेस आपण पिंडदान करतो त्यावेळेला स्वधाचा वापर केला जातो, है ना. हा. कथा, चतुरः शृगालः, ही कथा आहे मॅम तुमची. ते चतुर्थीचं जरा काय? ते मगाचा जरा स्क्रोल करून दाखव. हा हा, हे हे हे. हे का? जरा हो, हा याचा स्क्रीनशॉट घेतो मी. हो, घ्या ना, घ्या घ्या. चतुर्थी विभक्तीमध्ये कुठले कुठले येतात तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. हा, ठीक आहे. एक मिनिट. हो, घ्या. आणि जे धातू आहेत तुम्ही त्याचाही हा स्क्रीनशॉट घेऊ शकता, ते आपले ऋकारांत वगैरे जे आहे ना, तो पाहिजे असेल तर तो पण हे करते. हा ठीक आहे. हा, ओके. ठीक आहे, थँक्यू. चतुरः शृगालः, कोण वाचेल? अर्चना भगिनी, पठति वा? हाँ, हा, पठतु. एकं चतुरः शृगालः, एकं वनम् अस्ति, तत्र एकः सिंहः निवसति, सः सिंहः, अतीव सिंहः निवसति. सिंहः सिंहः निवसति, सः अतीव क्रूरः, सः प्रतिदिनं प्रतिदिनम् 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 एकः मृगं खादति. हम्म, एकदा तत्र एकः शृगालः आगच्छति, सः अतीव चतुरः, हम्म. सः सिंहं पश्यति, सिंहं भीतः पश्यति. स भवति हम्म. पश्यति भीतः स भवति. सिंहः शृगालस्य समीपम् आगच्छति, तं खादितुं तत्परः भवति, तथा शृगालः रोदनं करोति. सिंहः शृगालं पृच्छति, भवान् किमर्थरोदनं करोति? शृगालः किमर्थम्? वदति, किमर्थं रोदनं करोति? शृगालः वदति, श्रीमन्, वने एकः अन्यः सिंहः अस्ति, सः मम पुत्रान् खादितवान्, अतः अहं रोदनं करोमि. सिंहः पृच्छति, सः अन्यः सिंहः कुत्र अस्ति? शृगालः वदति, समीपे एकः
कूपः अस्ति सः तत्र निवासं करोति सिंहः वदति अहं तत्र गत्वा पश्यामि तं सिंहं मारयामि शृगालः सिंहं वदति मारयामि सिंहं मारयामि शृगालः वदति श्रीमन् आगच्छतु अहं तं दर्शयामि शृगालः सिंहं कूपस्य समीपं नयति कूपजलं दर्शयति सिंहः तत्र स्वप्नप्रतिबिम्बं पश्यति स्वप्रतिबिम्बं सः पश्यति स्वप्रतिबिम्बं स्वप्रतिबिम्बं पश्यति सः कोपेन गर्जनं करोति कूपात् प्रतिध्वनिः भवति तम् अन्यः सिंहः इति सः चिन्तयाति कुपितः चिन्तयति सिंहः कूपे चिन्तयति कुपितः सिंहः कूपे कूर्दनं करोति सः तत्र एव मृतः भवति एवं शृगालः स्वचातुर्येण आत्मरक्षणं करोति कोण प्रयत्न करेल याचा अर्थ मराठीत एकेकाने एक एक वाक्य घेऊया एकम वनम अस्ति एक अरण्य हा एक अरण्य असते हम्म. तेथे तत्र सिंह राहतो. एकः सिंहः निवसति राहतो तिथे एक सिंह राहतो राहत असतो सः अतीव क्रूरः तो अतिशय क्रूर होता हम्म. सः प्रतिदिनम् एकं मृगं खादति तो रोज एक सस्याला खायचा नाही हरिण मृग हरिण एकदा तत्र एकः शृगालः आगच्छति शृगाल कोल्हा एकदा तिथे एक कोल्हा आला सः अतीव चतुरः कोल्हा अतिशय चतुर होता अतिशय हुशार होता चपळ होता चतुर्हुषार सः सिंहं पश्यति भीतः च भवति तो मैम सिंहाला शुगाल पाहून मतलब थोडा क्या होता है? घाबरला शुगाल मतलब क्या होता है? शुगाल कोल्हा 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 सियार फॉक्स फॉक्स हा घ्या लवकर 10 मिनिटात पुन्हा मीटिंग संपते सः सिंह पश्यति भीतः न शृगालस्य भवति आगच्छति तं सिंह पश्यति आत्महतः भवति हे सुरू आहे सः सिंहं पश्यति भीतः च भवति वह सिंह को देखकर डर डर जाता है हा सिंहः शृगालस्य समीपम् आगच्छति आणि सिंह त्या कोल्ह्याजवळ आला आता है तं खादितुं तत्परः भवति हा आता मी तुला लगेच खातो खाण्यासाठी नाही तयार तो झाला तो खाण्यासाठी तत्पर होता तत्पर होता तदा शृगालः रोदनं करोति आणि तेव्हा कोल्हा रडायला लागला रडायला लागला सिंह शृगालं पृच्छति सिंह त्या कोल्ह्याकडे शृगालला बघायला होता विचारतो भवान किमर्थ रोदनं करोति तू का कशाला रडतो आहेस शृगालः वदति शृगाल कोल्हा बोलू बोलला. लागला श्रीमान वने एक अन्य अन्य सिंह अस्ति. सिंह अस्ति वनामध्ये आणखीन एक सिंह आलेला आहे सह सह मम मम पुत्रानं पुत्रानं खादितवान् खादितवान्. त्यांनी माझ्या आणि मुलाला माझ्या खाल्लं मुलाला खाल्लं आता अहम आता रोदनं करोमि म्हणून त्या मी कारणाने मी रडत आहे. रडतो आहे शेवटी मी त्या कारणाने सिंह रडतो पृच्छति. म्हणजे सिंह सिंह विचारतो सह अन्य सह सिंह अन्य- कुत्र असतो जो दुसरा आणखीन- सिंह आहे तो कुठे आहे शृगाल वदति कोल्हा म्हणतो समीपे एक कूप असते जवळ एक विहीर आहे तत्र सः तत्र निवासं करोति तो तेथे राहतो
तो तेथे निवास करतो. सिंह सिंह वदती म्हणजे सिंह सिंह करतो. ऊप बोलतो मतलब क्या होता है? क्या अहम तत्र गत्वा पश्यामि एक ऊप मतलब क्या होता है? एक सेकंड विहीर. क्या कूपः विहीर कुआं. कुआं विहीर. कुआं कुआं कुआ. हाँ कुआ. हाँ अहम तत्र गत्वा पश्यामि त्या ठिकाणी तो येतो हम्म तम मीटिंग सिंह जरी संपली ना मारयामि 2 मिनिटात मी पुन्हा दुसरी लिंक टाकते हीच जॉईन व्हाल. हम्म हो, ठीक आहे. गत्वा काय तत्र गत्वा तत्र गत्वा पश्यामि. तत्व तिथे गेल्यानंतर पाहू. श्रीमान आगच्छतु आणि त्या ठिकाणी सिंह येतो अहम तम दर्शयामी आणि तो दिसतो. नाही, शृगाल म्हणतो, हाँ तम श्रीमान दर्शव. आप यहाँ श्रीमन आइए, आपको आगच्छतु दिखाता हूँ. अहम तम दर्शयामि. अच्छा इथे हम्म. मी शृगाल तुम्हाला वदती दाखवतो. कोल्हा म्हणतो श्रीमन आगच्छतु श्रीमान या अहम तम या दर्शयामि मी अहम तुम्हाला तम दाखवतो. दर्शयामी दाखवतो. हा शृगाल पश्यदात सिंह आहे कूपस्य दर्शयामि. समीपम नयति हम्म कोल्हा परंतु कोल्हा सिंहाला सिंह विहिरीजवळ जवळ जात विहिरीजवळ नेतो. हा नव्हता. हा नेतो. कोल्हा सिंहाला कोल्हा विहिरीजवळ सिंहाला नेतो समीपम विहिरीजवळ नेतो. नयती जवळ नेतो. उपजलम उपजल दर्शयति विहीर दाखवतो विहिरी म्हणजे विहिरीमधलं पाणी जे आहे ते दाखवतो त्याला. कूपजलम सिंह विहिरीतील विहिरीतलं पाणी तत्र पाणी दाखवतो. प्रतिबिंब पश्यती आणि स्वतःचं प्रतिबिंब सिंहाला तिथे पाहतो. दाखवतो. बघतो बघतो स्वतः सिंह बघतो. बघतो. पश्यती बघतो. स पश्यती कोपीनं हा गर्जनम सिंह. करतो आणि स्वतःच तो गर्जना करतो. हम्म कुपात प्रतिध्वनी रागानं खूप गर्जना मोठ्याने करतो. कुपात प्रतिध्वनी. प्रतिध्वनी भवती तो आवाज त्याचा जो आवाज आहे तो तिथेच विहिरीमध्ये विहिरीमध्ये आतमध्ये घुमतो. तम अन्य सिंह इति स चिंतयति हा इथे दुसरा तेव्हा दुसरा आणखी सिंह सिंह आहे तिथे या आहे का असा कारणाने तो विचार करतो. कुपितः सिंह कूपे कूर्दनं करोति. हम्म सिंह विहिरीत कूर्दन उडी मारतो. विहिरीत उडी मारतो. उडी मारणे. उडी मार. हा क्रोधित उडी झालेला मारणे सिंह जो आहे तो विहिरीमध्ये उडी तो मारतो. उडी मारतो. हा सह तत्र एवं मृत भवति आणि त्यानंतर तो मरण तिथं तो पावतो. मरण पावतो. मरण. एवं एवं शृगालः शृगालः स्वचातुर्येनं आत्मरक्षण करो म्हणजे बुद्धी स्वतःच्या स्वतःच्या चातुर्यानं चातुर्याने स्वतःच्या तो चातुर्याने तो स्वतःचं स्वतःचं आत्मरक्षण आत्मरक्षण करतो. आत्मरक्षण करतो. हम्म. वेषेण वपुषा वाचा विद्यया विद्यया विनयेन च वकारैः पंच वीर्युक्तो भिर्युक्तो नरो भवति नरो पूजितः. नरो भवति भवति पूजितः. पूजितः. हा वेषेण वेषेण वपुषा वपुषा वाचा विद्यया विनयेन च येते पंचभिः वकारे युक्तो युक्तो नरः नरः युक्तो नरः पूजितः भवति. पूजितः भवति. हा भवति. संपली ही पीपीटी. आता आपलं हे लिंक 2 सेकंदात संपेल कदाचित. संपल्यानंतर पुन्हा जॉईन व्हायचं. मी लिंक तोपर्यंत दुसरी ही जी आहे पुन्हा नाही, पाठवते. तुम्ही सेंड करून रिजॉईन करायला सांगा. हो 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 लिंक सेंड करते ना मी पुन्हा. ठीक आहे. नाही, त्याच लिंकवर होईल. पुरती हा झाली होती. हा अर्ध्या घंट्यापुरतीच आली होती ही लिंक. पाऊण हो घंटाही नाही घेतला. ते पेड व्हर्जनचा पासवर्ड जो आहे ना तो माझ्या लहान मुलींनी काय बदलला वाटते. हम्म. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की तो अच्छा. हा पेड व्हर्जनचं नाही होऊन राहिलं. आपलं पेज व्हर्जन कसं दिवसभर तुम्ही 2 आणि 4 तास कंटिन्यू करू शकता. अच्छा. हा आता त्याच्यामुळे काय झालंय की ते आता पासवर्ड मला शोधावं लागेल. तोपर्यंत आपला हा जो आहे फ्री लिंक त्याची सुरू आहे बहुधा असं मला वाटते. म्हणून तेवढ्या मिनिटात ती संपते असं होते. हम्म. मला नोटिफिकेशन आलं असेल ना, हो 10 5 मिनिटं मिनिटाचं राहिले, आलं 10 होतं. मिनिटं राहिले. हो अच्छा, आलं. तर व्हायचे आहे. हा तर मी आपला आता पुढचा धडा जो आहे 4था धडा आपण कुठपर्यंत आलो. 3ऱ्या धड्यात पहा. पुस्तक पेज नंबर काढा आता तुम्ही. 45 हो 44. हा 45 पर्यंत आपलं झालं होतं. एकवचन अहम म्हणणे. हे झाले आपले वाक्य आहे ना. भाषा अभ्यास जो आहे याचा तृतीय पाठाचा जे आहे वंदते शंकते श्लाघते हे आता सगळे समजले तुम्हाला. हो. आपण इक्ष धातू पाहिला त्याच्यामध्ये सेव पाहिला सह पाहिला. 47 पेजवर पहा तुम्हाला हे धातू सगळे दिसतील.
उत्तम पुरुष मध्ये अहम मन्ये मी मानतो, अहम वंदे मी नमस्कार करतो, अहम वर्ते मी आहे, अहम शंके मी शंका काढतो, अहम इक्षे मी पाहतो, अहम सहे मी सहन करतो, अहम सेवे मी सेवा करतो, अहम परीक्षे मी परीक्षण करतो, अहम भाषे मी बोलतो, अहम उहे मी अनुमान काढतो, अहम अपेक्षे मी अपेक्षा करतो. आहे सगळे धातू दिलेले आहेत त्याच्यामध्ये. यतामहे, सहामहे, क्षमामहे, श्लाघामहे. त्यामुळे आता पेज नंबर 49 आत्मनेपदी आणि परस्मैपदीचे दिलेले आहेत धातू. दिसले? पाठांतरासाठी दिलेलं आहे. वर्तमान काळाचा परस्मैपदी आणि वर्तमान काळाच आत्मनेपदी म्हणजे लटलकाराचे हे दोन्ही प्रत्यय दिले आहेत. गच्छति, गच्छतः, गच्छन्ति प्रथम पुरुष. इकडे आत्मनेपदीच होते वंदते, वंदेते, वंदन्ते. मध्यम पुरुष गच्छसि, गच्छतः, गच्छत. आत्मनेपदीचं मध्यम पुरुष वंदसे, वंदेथे, वंदध्वे. उत्तम पुरुष परस्मैपदीचं वर्तमान काळाचं गच्छामि, गच्छावः, गच्छामः. आत्मनेपदीचं वंदे, वंदावहे, वंदामहे. आपले हे दोन झाले आहेत परस्मैपदी, आत्मनेपदी. आता ह्या संख्या आहेत. संख्या तुम्हाला ह्या सगळ्या 100 पर्यंत संख्या 50 पर्यंत आहेत इथे. कोण वाचते? शिवांगी भगिनी पठ तू. एकादश, एकादश, द्वादश, त्रयोदश, चतुर्दश, पंचदश, षोडश, सप्तदश, अष्टादश, सप्तदश, सप्तदश, अष्टादश, नवदश, विंशति. नाही विंशतिः, विंशति नाही विंशतिः. विंशतिः. एकविंशतिः, एकविंशति, द्वाविंशति, एकविंशतिः. एक काम करा माझ्या मागे म्हणा तुम्ही. एकविंशतिः, एकविंशतिः, द्वाविंशतिः, द्वाविंशतिः,